पखवाज वादक गायक सोमेश्वर महाराजांचे मित्रवर्ग या सगळ्यांनाही मी नमन करतोय. ज्यांनी या सोहळ्यासाठी तयारी केली, हनुमंताचं अनुष्ठान केलं, या अनुष्ठान करतानाही मी नमस्कार करतोय. या माया माऊल्या पण अनुष्ठान करणाऱ्या आहेत का की ऐकायला आल्या? काही ऐकायला मग इथे ज्या सगळ्याच सभेला शोभा आणणाऱ्या माता माऊल्या आहेत त्यांनाही मी नमस्कार करतोय. या सोहळ्यासाठी ज्यांनी तनमन धनाने काया वाचा मनाने प्रयत्न केलेला आहे त्यांनाही मी नमस्कार करतो. तुम्ही फिरते नारळी सप्ताह पाहिलेले असतील आणि हा पण आता फिरता हनुमान चालीसा सोहळा आपण करताय. या दोन सोहळ्यामध्ये काही फरक आपण लोकांना जाणवतोय का नाही जाणवतोय? गावागावाला मोठ्या मोठ्या आश्रमांचे मठांचे नारळी सप्ताह असतात, बरोबर आहे. आणि आपणही आज हा फिरता हनुमान चालीसा सप्ताह घेत आहोत. या दोघांमध्ये काही फरक आहे का? सांगा काय असेल तर. बरं, आपण लोक या ठिकाणी कशासाठी आलेले आहेत सांगा ना. कोणीतरी एकाने सांगा इथे कशासाठी आलेले आहेत. हे सांगतील. फिरता हनुमान चालीसा गेल्या कित्येक वर्षापासून होतोय, दर वर्षाला वेगवेगळ्या गावामध्ये, बरोबर ना, होतोय. जे श्रद्धावंत मंडळी हनुमान चालीसामध्ये भाग घेतात किंवा मदत करतात, अशा श्रद्धावंत अनुष्ठान करत्याचा हा मेळावा, बरोबर आहे. मग तुम्हाला आश्चर्य वाटेल की इथे कीर्तन का नाही, कीर्तनाशिवाय मजा येणार नाही. नंतर तुम्ही हसवणार का नाही हसवणार? ही करून हसवणार का नाही हसवणार? हो, नाही हसवणार. ओ, कीर्तन प्रवचन ही काय हसवण्याची गोष्ट असते का? ही हसवण्याची गोष्ट असते का? कीर्तन कीर्तनच असलं पाहिजे ना, प्रवचन प्रवचनच असलं पाहिजे ना. त्याची कॉमेडी करता येईल का, हास्य कथा करता येईल का? तुम्हीच सांगा ना, हो की नाही? नाही करतायत. मग मी तुम्हाला हसवावं अशी तुमची अपेक्षा आहे का? इंदुरीकर महाराजांसारखं तुम्हाला हसवावं असं वाटतं का? ही अशी अशी करणारी शिवरीला काही आहे, तिच्यासारखं मी हसवावं असं तुम्हाला वाटतं का? नाही, माझ्यामध्ये तसलं सामर्थ्य नाही, तसली शक्ती नाही. मग तुम्ही इथे कशासाठी आलेले आहेत? तुम्ही याच्यासाठी आलेले आहेत की आम्ही, आमची मुलं, आमच्या मुलींनी हनुमान चालीसा गेली कित्येक वर्षापासून प्रयत्न करतायत आणि त्यांनी पाठ केलेलं आणि म्हणतात आणि रोज अनुष्ठान करतायत. आणि अशा हनुमान चालीसांचं अनुष्ठान करणाऱ्या
मुलं मुली मोठी माणसं या सगळ्यांचं हे संमेलन आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? हा? म्हणजे जो कोण इथे हौशाना स्थान आहे का? मग गौशाना नाही. हौशे नवशे आणि गौशे. बरोबर आहे. या तिनापैकी कोणालाही इथे स्थान नाही. मग कोणाला स्थान आहे? ज्याने देवाच्या नावाचा गजर केलेला आहे, हनुमंताच्या नावाचा गजर केलेला आहे, गेली कित्येक वर्ष हनुमान चालीसा म्हटलेला आहे, अशा श्रद्धावंत भाविकांचा अनुष्ठान करणाऱ्यांचा हा मेळावा आहे. अजूनपर्यंत आपण इतक्या इथे आलेलो आहे. याच्या पुढे आपण काय करायचं, कसं करायचं याचं चिंतन झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. देवाला आपण प्राप्त कसे होऊ, देव आपल्या जीवनामध्ये कसा उतरेल, देवाला आपण कसं प्राप्त करू, आपलं जीवन भक्तिपूर्ण कसं होऊन जाईल, आपल्या जीवनात सुख समाधान शांती प्रेम दया क्षमा समाधान भक्ती प्रेम आणि ज्ञान या गोष्टी आपल्या घरामध्ये कशा येतील याचा विचार आपण केला पाहिजे. बरोबर आहे. आता बघा, तुम्ही कीर्तन सप्ताह होतो की नाही? होतो ना. कीर्तन सप्ताह होतो की नाही? या कीर्तन सप्ताहामध्ये मोठे मोठे नामवंत कीर्तनकार येतात की नाही येतात? येतात. मग ह्यांची कीर्तन तुम्ही ऐकता की नाही ऐकता? मग कशी ऐकता? नळी फुंकली सोनाराने, इकडून तिकडे गेले वारे. बरोबर आहे. असंच करताना असंच होत ना, असंच होत ना. सप्ताहामध्ये काय होतो, गावकरी लोक पटी उचलतात, त्याच्यापैकी कीर्तनकार म्हणतो माझा वाटा द्या, मग कोण पखवाजा म्हणतो माझा वाटा द्या, मग गायक म्हणतो माझा वाटा द्या, मग टाळकरी म्हणतो माझा पण वाटा द्या, मग जो पारायण करणारा माणूस असतो ना, व्यासपीठ चालवणारा, तो म्हणतो माझा पण वाटा द्या, मग गाथा पारायण करणारा माणूस तो पण म्हणतो काय माझाही वाटा द्या, मग तो आचारी लावलेला असता तो म्हणतोय माझाही वाटा द्या, मग तो साऊंडवाला म्हणतो माझाही वाटा द्या, आणि मग तो मंडपवाला पण म्हणतो माझाही वाटा द्या. म्हणजे गावाने थोडं थोडं करून दिलं आणि सगळ्यांनी काय केलं, वाटून घेतलं. आपण कोण कुठे राहिलो? आपण जिथल्या तिथेच राहिलो. कुठे राहिलो आपण? कुठे राहिलो? कोरडेच राहिलो. किती वर्षापासून सप्ताह होतोय? 40 वर्षापासून. मग काय फरक झाला माहित नाही. जसंच्या तसं झालं. मग एक कर्मकांडच आहे ना सप्ताह. सप्ताह काय होतो? कर्मकांडच होतो ना. मी तुम्हाला विचारतो सगळ्या महाराजांना की सप्ताहामध्ये तुम्ही गेलात तर किती लोक माळा घालतात? तुम्ही असं कधी सांगितलं का सप्ताहामध्ये कीर्तनामध्ये की बाबांनो माळा घाला, आज मी कीर्तनात आलेलो आहे तर निदान 10 लोकांनी तरी माळा घालून घ्या आणि मी भगवंताच्या मार्गाने चालणार, मी आजपासून मांस मटण खाणार नाही, दारू पिणार नाही,
रामकृष्ण हा जप, रामकृष्ण हरी हा मी जप करेन, वर्षातून एकदा विठोबाच्या दर्शनाला जाईल, जमेल त्यावेळेला आळंदीला जाईल, असं कोणी म्हणून घेत, असं कोणी बोलून घेत का? घेत नाही. बरोबर आहे. बर